नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. आरटीओच्या विरोधात अहमदनगरमध्ये रिक्षा चालकांचा निषेध मोर्चा व बंदची हाक. अहमदनगर जिल्हा ऑटो संघटना फेडरेशन ऑटो रिक्षा, विद्यार्थी वाहतूक, 3 चाकी व 4 चाकी टेम्पो चालक मालक वाहतूक बंद. अहमदनगर शहरात दिनांक 19/2024 रात्री 12 वाजल्यापासून दिनांक 20/2024 रात्री 12 वाजेपर्यंत सर्व वाहनं बंद ठेवण्यात आली होती. महाराष्ट्र ऑटो रिक्षा संघटना संयुक्त यांच्या वतीनं सर्व ऑटो रिक्षा चालक व 4 चाकी विद्यार्थी वाहतूक संघटना दिनांक 20 रोजीपर्यंत पूर्ण बंद ठेवण्यात आले होते. आरटीओच्या नवीन नियमाच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आलाय. दिनांक 20 रोजी संपूर्ण शहरात या बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय. रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आलाय. एक परवानाधारक ऑटो रिक्षा फिटनेस लेट फी 50 रुपये दंड रोज रद्द करावा. 2 महाराष्ट्रातील परवानाधारक रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याचं कामकाज लवकर चालू करावं. 3 महाराष्ट्र सरकार ऑटो रिक्षा चालकांचे मुक्त परवाने धोरण बंद करावे. 4 अहमदनगर उपप्रादेशिक वाहतूक कार्यालयामध्ये ऑटो रिक्षा चालकांचे काम, रिक्षा पासिंग कामकाज व इतर कामांसाठी आरटीओ ऑफिसमध्ये मदतनीस म्हणून नेमणूक करावी व एजंट आर्थिक लूट थांबवावी. या मुख्य मागण्यांसाठी नगर शहरातून मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली होती. जुने बसस्थानकापासून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, नेता सुभाष चौक, चितळ रोड, दिल्ली आपण सगळ्यांनी या लढ्यामध्ये आता आपण संयुक्त फेडरेशन सुद्धा आपण सर्वांचं करणार आहोत. त्या माध्यमातून फेडरेशनच्या माध्यमातून सर्व संघटना फेडरेशन मध्ये सामावून घेऊन इथून पुढचा लढा फेडरेशनच्या माध्यमातून आपण दिला देईल. नगर जिल्ह्यातल्या जेवढ्या काही संघटना याच्यातून भाजलेल्या पोळलेल्या आहेत त्यांना सर्वांना एकत्र घेऊन आपण इथून पुढच्या काळात आपण एकत्र होऊन हा लढा देणार आहोत. माझी विनंती राहील आमदार संग्राम भाई जगतापांना की भैया हा विषय इतका जिव्हाळ्याचा आणि म्हणजे इतका काय म्हणतात आपलं गांभीर्याचा झालेला आहे तर त्याच्यात आपण भैया वेळ दवडता आता अधिवेशन आहे. अधिवेशनाचा आता विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आहेत आणि या लोकांचं या जिल्हाभर महाराष्ट्रभर खूप मोठं मतदान सुद्धा या लोकांचं राहणार आहे. तर राज्य सरकारचे येतो पण राज्य सरकारचे या म्हणजे माझा पहिला प्रश्न हाच आहे की राज्य सरकारने या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
एकनाथजी शिंदे साहेबांनी हा निर्णय स्वीकारलाच कसा, हा मोठा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा. कारण काही काही राज्यामध्ये भैया अजून हा निर्णय स्वीकारलेला नाही, तिथं दंड लागू नाहीये. फक्त आपल्या महाराष्ट्र राज्याने त्याचा मुख्यमंत्र्याचा अधिकार असतो. केंद्राने एखादा निर्णय लादण्याचा प्रयत्न केला तर तो महाराष्ट्र मेट्रो सिटीमध्ये मुंबईमध्ये 3 शिफ्टमध्ये रिक्षा चालतात, तिथं धंदा तेवढा आहे. त्याची तुलना आपल्या नगरच्या तुलना कशी करू शकतात मेट्रो? कारण आपल्याला धंदे किती 500 रुपये, त्याच्यातच यांना हप्ते द्यावे लागतात. आरटीओ असो ट्रॅफिक असो द्यावं लागतात का नाही? पण यांनी जगायचं कसं, हा मोठा प्रश्न झालेला आहे. आणि त्याच्यात आपल्याला 500-700 रुपये रोज भेटतात, त्याच्यात हप्तेदारी ह्याची हे सगळे त्रस्त झालेले लोक आहे. तर आपण भैया याच्यात लक्ष घालून हा विषय तडीच न्यावा अशी मी आपल्या इथं विविध संघटनांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. आणि नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाया जगताप मी यांना विनंती करतो की आम्हाला ठोस असं भैया आता आपण बी राष्ट्रवादी वाहन खरेदी संघटना या संघटनेच्या वतीनं माझ्या छोट्या व्यवसाय रिक्षा चालक असो कोणी टेम्पो चालक असो यांचा जो दंड चुकीच्या पद्धतीने जो दंड आकारला जातो, दंड आकारण्याच्या विरोधात आज या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना एक आश्वासित करतो की केंद्रीय परिवहन मंत्री असो किंवा राज्यातील परिवहन मंत्री मुख्यमंत्र्यांच्या आपण या संदर्भातली चर्चा करून लवकरात लवकर हा कसा प्रश्न सोडवता येईल या ठिकाणी आपण निश्चित प्रयत्न करू. हे आत्ताच या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांशी बोलतो, कारण मुख्यमंत्र्यांकडे परिवहन खाते त्यांच्याशी बोलून तुमची पुढल्या 1-8-10 दिवसांमध्ये आपण या ठिकाणी मीटिंग लावून तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. दुसरा विषय केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा आता परवा 23-24 तारखेपासून अधिवेशन चालू होतं. त्यामध्ये सुद्धा मी आपल्या सर्व वाहन चालकांचा प्रश्न मांडू, त्या बाजूने सुद्धा आपण निश्चित प्रयत्न करू. कारण एकदम कष्टकरी समाज, प्रत्येक माणूस आमचा कष्ट करणार आहे आणि ह्या कष्टकऱ्यांना आपण त्या ठिकाणी न्याय देणं ही सुद्धा आमची त्या ठिकाणी प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे. म्हणून आपण तुमच्या या दंडाच्या बाबतीत निश्चित आपण लवकरात लवकर तोडगा कसा निघेल आणि आमच्या या प्रत्येक रिक्षा चालकांना छोट्या आमच्या या व्यावसायिकाला कसा न्याय देता येईल यासाठी आपण प्रयत्न करू, हाच या ठिकाणी शब्द होतो. त्याच प्रकारे लक्झरी प्रवासी वाहतूक करणारी संघटना असेल, या सर्व विविध संघटनांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक मोठा भव्यदिव्य असा मोर्चा काढलेला होता की ज्या जातक अटी राज्य सरकारच्या वतीनं ज्या लागू केलेल्या आहेत तर त्याच्यावरती खरं तर बदल झाला पाहिजे. आणि जो दंड 50 रुपये रोजाप्रमाणे दंड सुरू झालेला आहे त्याची खरं तर ही माफ केला पाहिजे आणि त्या अटी काढून टाकल्या पाहिजे. असा जो काही मोर्चा काढलेला होता त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं आम्ही ह्या आंदोलनाच्या पूर्वीच मुख्यमंत्री महोदयांशी बोललो आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये 27 तारखेपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर निश्चित हा प्रश्न सकारात्मकरित्या मार्गी लागल असं एक आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी देखील फोनवरती संपर्क साधल्यानंतर दिलेला आहे. त्यामुळं या प्रश्नाचा एक छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं देखील आम्ही ग्वाही सर्व आमच्या या ठिकाणी असणाऱ्या कृषीवाले बांधव असतील, सर्व संघटना असतील यांना दिलेल्या आहे. अहमदनगर शहर प्रतिनिधी सागर सब्बल. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.